सावे, कसं आहे, जाणाऱ्याला अडवू नाही म्हणतात. आता तू ह्या पोराबरोबर जायचा विचार पक्काच केला असशील. तुला अडवणार मी कोण? पण एकच सांगतो पोरी, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त बघितलेले आहेत. आणि त्या अनुभवातून सांगतोय, तू चुकणार आहेस. आणि दुसरं, आता जर तू याच्याबरोबर जायचा निर्णय घेणार आहेस तर मग त्या निर्णयाच्या बरोबर येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्याला तुला एकटीला तोंड द्यायचं आहे. तुझं जाणं मला अजिबात मान्य नाही. जरी तू गेलीस आणि ज्या क्षणी तुझं पाऊल या उंबऱ्याच्या बाहेर पडल त्या क्षणी तुझं माहेर संपलं म्हणून समजायचं. आता निवड तुझी आहे. एका बाजूला तुझा कठोर वाटणारा म्हातारा आजोबा आहे, तर दुसऱ्या बाजूला काल भेटलेला पोरगा. तुला वाटतं की ज्याचं तुझ्यावर लय प्रेम आहे, तू ठरव. अशा परीक्षेला तोंड द्यावं लागल असं उभ्या जन्मात वाटलं नव्हतं मला भाऊ. पण आता जर तसं करावंच लागत असेल तर मी तुम्ही दिलेल्या शिकवणीवरच निर्णय घेणार. भाऊ, तुम्ही कायम सांगत आलाय, अशा वेळी डोक्यानं नाही मनानं निर्णय घ्यायचा असतो, कारण डोकं फक्त फायदा बघतं. म्हणून मनाचं ऐकायचं. भाऊ, मी माझ्या प्रेमाला सोडून जर इथं थांबले तर तो माझ्यावर झालेला अन्याय असं मी समजा. आणि मी भाऊराव नाईकांचे नाते कधीच अन्याय न सहन करणारी. भाऊ, तुम्ही माझ्यासाठी सगळं काही आहात. आता तुमचं ऐकून जर मी इथं थांबले तर आयुष्यभर पश्चाताप करत बसत आणि तुम्हाला दोष देत राहील. पण जर मी माझ्या मनाचं ऐकलं ना तर मी खुश राहील. मला माहितीये माझा निर्णय नाही चुकणार, पण जरी तो चुकला तर निदान मी माझ्या भाऊंना तरी दोष देत नाही बसणार. त्यामुळं पुढे सांगायची काही गरज नाहीये. तुझं जे काही म्हणणं आहे ते मला चांगलं समजलेलं आहे. पण पोरे, या पोराच्या घराला सासर समजून
तू जर या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पाऊल ठेवलंस त्या क्षणी तुझं हे माहेर कायमचं संपलं असं समज. त्यानंतर तू आणि तुझं आयुष्य या घराचा त्याच्याशी काही संबंध असणार नाही. आणि जे काय घडेल त्याला फक्त तू आणि तूच जबाबदार असणार आहेस. आता या घडीला कुणाला काय वाटत असेल ते लगेच सांगावं. कुणाला काय करायचं असेल ते आत्ताच करा. मी काहीही म्हणणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आजपासून या घराचे दरवाजे या पोरीसाठी कायमचे बंद. भाऊ, आत्ता जरी तुम्ही माझ्याशी नातं तोडलं असलं तरी एक ना एक दिवस तुम्हाला माझं म्हणणं नक्की पटेल. आणि मी त्याच दिवसाची वाट बघत असत. निदान जाताना मला आशीर्वाद तरी द्या की. जाण्यासाठी बळ मिळालं. सुखी रहा.